हॅलो एव्हरीवन. तर चला, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला आरी वर्कसाठी लागणारे मटेरियल. तर हे बघा, तुम्ही कुठल्या प्रकारचं मटेरियल यूज करता ते आणि मी कुठलं करते तर सांगते. हे बघा, मी हे जे शुगर बीट्स आहेत हे आणलेले आहेत, ते पण होलसेल मार्केटमधून आणलेले आहेत. कारण जेणेकरून दुकानामध्ये गेलो ना आपण तर 10 रुपयाला त्याचं एक पॅकेट भेटते छोटंसं. त्याच्यामध्ये खूप छोटे असतात आणि त्याचे काही याचे तोंड पण बंद असतात. त्याच्यामध्ये अर्धे खराब मणी निघतात. त्याच्यामुळे मी अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं आहे पूर्ण. ते मला फक्त 350 रुपयामध्ये भेटलेलं आहे आणि क्वालिटी म्हणजे खूप छान आहे. त्याचप्रमाणे हे मी मोठेवाले गोलवाले जे मणी आणलेत ना, तर हे बघा, तुम्हाला सांगते क्वालिटी कशी ओळखायची. हे बघा, अशा हाताने चोळून पाहायचे. आपल्या हाताला जर त्याची पॉलिश लागत असेल तर म्हणजे त्याची क्वालिटी चांगली नाही आहे, आणि नसेल लागत तर माझं क्वालिटी चांगली आहे. आणि कधी पण घेताना जे ना आपण हे शुगर बीट्स, हेवाले मनी, कट बीट्स वगैरे घेतो ना, त्यावेळेस हे ए स्टारचे घ्या. ए स्टारची क्वालिटी खूप छान असते. तर ही बघा, ही स्टोनची लेस आणलेली, पण लेसमध्ये मला खूप फसवलेलं त्या माणसाने. अशी घेतली तर आपल्याला 20 रुपये मीटर भेटते दुकानामध्ये. तर मला तो बोलला ही 12 मीटर लेस आहे. तर माझ्याकडून त्याची ह्या लेसचे 180 रुपये घेतलेत त्याने, आणि म्हणला होलसेल रेटमध्ये मी कमी याच्यात देतो. पण ती 12 मीटर नाहीच आहे, सगळी 3 ते 4 मीटर पण लेस भरणार नाही, एवढी छोटी लेस आहे. आणि त्याने मला याच्यामध्ये फसवलेलं आहे त्यामुळे तुम्हीही बघून घेताना नीट बघून घ्या लेस. हे बघा, हे ग्लो वापरते मी. एक स्टार्टिंगला आणलं होतं मी प्रॅक्टिससाठी जेव्हा क्लास लावलेला, नंतर वापरताना चांगलावालाच क्वालिटीचाच ग्लो वापरा. हे बघा, पहिले असे पॅकेट आणायचे मी शुगर बीटचे, जेणेकरून 10 रुपयाचे पॅकेट आहेत. त्याच्यामध्ये अर्धे मणी खराब आहेत. ह्या सिक्वेन्स याचाही कलर गेलेला आहे पण म्हणजे जेव्हा मी क्लासला गेले ना, तेव्हा मी शिकण्यासाठी जे साहित्य घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये हे छोटे छोटे पॅकेट, हे तर बघा कसे काळे पडलेले आहेत लगेच. त्याचप्रमाणे हे कलरचे आहेत. याची पण क्वालिटी म्हणजे खूप हलकी आहे, फक्त कलर दिलेला आहे म्हणून ते आपल्याला उठून दिसतात, नाही तर खूप हलक्या क्वालिटीचे मणी आहेत. हे बघा, हे ब्ल्यू कलर आणि पिंक कलरचं मी मोरासाठी कॉम्बिनेशन केलं होतं. त्याचप्रमाणे हे रेड कलरचे मणी आहेत. हे बघा, हे पण ग्रीन कलरचे आहेत. खूप सारे आणलेले, पण त्याची क्वालिटी नाही आहे. आपण करतो आहे ना, खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागते आपल्याला आरी वर्क करण्यासाठी. खूप काय म्हणतात ना, डोळ्यामध्ये तेल घालून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना. तर आपण मटेरियलसाठी कधीच म्हणजे मागे पुढे बघू नका, कारण मटेरियल हे चांगल्याच क्वालिटीचं वापरा, जेणेकरून आपला ब्लाऊज जास्त दिवस जसाच तसा राहील, की मणी वगैरे काळे पडणार नाहीत. नाहीतर 6 महिन्याच्या आतमध्ये तो मणी काळे पडले ना, तो ब्लाऊज काहीच उपयोगाचा होत नाही. त्याचप्रमाणे हे देवी कॉईन आहेत. हे पण देवी कॉईन मी दुकानामध्ये घेतल्यानंतर खूप म्हणजे महाग भेटत होते. हे पण मी होलसेल मार्केटमधूनच आणलेले आहेत. हे बघा, कट बीट्स आहे. हा वाला ग्लो वापरते मी आता. तर हा वाला नाही वापरायचा, कारण तो निघतो कपडा धुतल्यानंतर. ते आपण ज्याला काही चिकटवलेलं जास्त तो निघून जातो. त्याचप्रमाणे तुम्ही धागा कुठला वापरताय, मी ए स्टारचाच वापरते. हे बघा, ही माळ मी फक्त 70 रुपयाला एवढी सारी आणलेली आहे. दुकानामधून मी एक पदर फक्त 10 रुपयाला घेत होते. तर बघा, हे 70 रुपयात एवढे सारे मला गोलमणी आलेले आहेत त्याचे. तर त्याचप्रमाणे मी पुढील सगळं साहित्य तुम्हाला मी दाखवणार आहे. रिंग कशी जोडायची, व कुठली रिंग वापरते, कपडा कुठला वापरायचा, काय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे, म्हणजे व्हिडिओमधून दाखवणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. तर चला, तोपर्यंत बाय बाय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.